सारखं 8 वर्ष झाले मला दवाखाना चालू आहे. की थांबेल आहे तिचे वह्या पुस्तकं झाले त्यांना काम नसतं. काय काळजी करू नका, आम्ही करून देऊ. कसं काय झालं? फ्रीजला खालून आग लागली. मी ते चहा घेत बसले, ते पोरीने फ्रीज उघडलं पाणी घेण्यासाठी, ते खालून एकदम आग पटकन आली बाहेर. मी लगेच पोरांना काढलं. एवढं फ्रीज पेटलेलं तरी मी येऊन ते गॅस खालचं कॉक बंद करून ते बंद करून खिडकी उघडी ठेवून मग पळाली. मग मी बाहेर गेला लगेच हे सिलेंडरचा स्फोट हे सगळं फाटले. एवढा जोरात विषय होती. सगळे बोर्ड पण बघा सगळे वितळून फॅनची पाती वाकडी झाली जास्त. हा ना, भयानक होती हो. जरा तुम्ही मुलांना तर वाचलं. मग ते बाहेरचं स्विच पण बंद केलं, त्याचं बंद केलं. एवढं मी बाहेर गेले आणि पडलं आहे, नाही तर मी आतमध्येच राहिले असते. मग मुलांना बाहेर काढलेलं. माझं खरंच पण अजून दवाखाना चालू आहे मला. हे निलेश आता लवकर काय भेटणार पण नाही आम्हाला. अहो आम्ही देतो ना, मी देतो ना. हे घ्या. रेंट किती येते? रेंट किती आहे? रेंट 1500 आम्ही देतो, सगळं करून देतो. ते स्वतःच घर मालक जे ते आपण ते काय करणार आहेत का नाही. त्यांनी हे करून द्यायला सांगायचं. भांड्या कॉन्टॅक्टचं आपण बघू ना. काल आलेले त्याला भाडं देतोय ना आपण. त्याचा दुसरा रूम घ्या भाड्याने. ती पण तुम्हाला दिले भाडं पण होऊन जाईल. आता लगेच भेटणार पण नाही. बघ ना, शोध ना, काय नाही मिळणार. भेटेल ना, सगळं करून देऊ. आता पोरांची शाळा पण जवळ. काही तुम्ही काळजी करू नका, आम्ही करू. काल 95 तुम्ही काय काळजी करू नका. ते 95 काय शासन काय लवकर देत नाही. समज तू शरदशीचा कॉन्टॅक्ट कर, काय लागेल ते मला सांगा. थँक्यू सर. अहो कशाला थँक्यू बोलते. आपलेच आहे सगळे. काळजी करू नका, रडू नका तुम्ही. यांच्यावर सगळ्यांना रडू मदत नका. दवाखान्यात. काही लागलं सांग ना. काही रडू नका तुम्ही. तुम्ही कशाला सोडता? एवढं वाचलं ना आपलं जीव. जीवापेक्षा मोठं आहे का सगळं? काय रे तिकडे घरात घेऊन टेन्शन